एक म्युच्युअल फंडमध्ये SIP तर सुरू केली, त्याच्यानंतर पुढं करायचं काय हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की बऱ्यापैकी जण आपलं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट SIP सुरू तर करतात, परंतु SIP सुरू केल्यानंतर काय करायचं आणि त्या SIP मागचा उद्देश काय आहे आणि त्यांनी कोणत्या कारणामुळे म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केली हा एकदम मित्रांनो बऱ्यापैकी लोकांना त्याचं असं क्लॅरिटी नसते. मग मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही महत्त्वाच्या एक इंटरेस्टिंग गोष्टी बघूयात की जी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केल्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचा पूर्णपणे काळजी घ्यायला पाहिजे आणि त्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमची SIPची जर्नी कंटिन्यू केली पाहिजे. तर ओके मित्रांनो, एक महत्त्वाचं बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा SIPचा पॉईंट म्हणजे काय, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग असते. सगळ्यात महत्त्वाचा आपला एकच उद्देश पाहिजे की SIP ही एकदम शॉर्ट टर्म गेम नाही. SIP एकदम लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनचा एकदम वन ऑफ द बेस्ट चांगला ऑप्शन आहे की ज्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीची लॉंग टर्म वेल्थ तयार करू शकतो. मग सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे हाच आहे की मित्रांनो, SIP जर सुरू केलेली असेल तर SIP मागचा उद्देश, ह्याच्या मागचं जे काही प्रॉफिट आहे या प्रॉफिट घेण्यासाठी तुम्ही लॉंग टर्म आणि ही पूर्णपणे एक लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनचं एकदम साधन आहे अशा अपेक्षेने तुम्ही पूर्ण SIPकडे बघितलं पाहिजे. म्हणजे एक पहिला विषय तर हाच आहे की तुम्ही लॉंग टर्म गुंतवणूक करायची, म्हणजे 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष अशा अपेक्षेनेच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करा. ही सगळ्यात महत्त्वाचा प्लॅन आहे मित्रांनो. हे पहिला विषय हा झाला. आणि नंतर एक दुसरा भाग म्हणजे काय की ज्यावेळेस आपण SIP सुरू केलेले असते त्यावेळेस बघतो की SIPचं नेट ॲसेट व्हॅल्यू, म्हणजे आपण जो काही फंड घेतो, सपोज आपण HDFC लार्ज कॅप फंड घेतला किंवा ICICI स्मॉल कॅप फंड घेतला, हे जो काही आपण चांगला एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून चांगले फंड घेतो. पण ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही SIP तर सुरू करतात, परंतु एक चांगले फंड जर तुम्हाला जर पूर्ण अभ्यास जर चांगल्या फंडचा नसेल तर मी तुम्हाला एक चांगले फंड सजेस्ट करण्यास मदत करू शकतो. त्यासाठी मला तुम्ही कनेक्ट करा, कारण की एक पर्टिक्युलरली सेबी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर मी आहे की जे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं गायडन्स म्युच्युअल फंडबद्दल करू शकतो. तर दुसरा भाग आपण बघायला गेलो तर जे काय आपण फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे SIP सुरू केली त्याच्यानंतर SIP सुरू केल्याच्यानंतर आपण बघतो किंवा आपण एक 10,000 रुपयाची जर SIP सुरू केलेली असेल तर आपल्या लगेच अकाउंटला ते 10,000 रुपये इन्व्हेस्टेड किंवा 10,000 2 रुपये 10,000 9 रुपये म्हणजे असं त्या 10,000 रुपयाचे व्हॅल्युएशन किती झालं हे आपल्याला त्या डीमॅट अकाउंटवर आपल्या दिसतात. मग माणसांना ह्या गोष्टी कुठेतरी एक इंटरेस्टिंग वाटतात की डेली बेसिसवर ते माणसं बघत राहतात किंवा आमचे पैसे वाढले किती आणि आमचे पैसे कमी झाले किती. मग मित्रांनो, हा जी काही इंटरेस्टिंग वाटणारी गोष्ट आहे ह्या गोष्टीत तुम्ही बघून ही काय त्याचा पूर्णपणे म्हणजे तुम्हाला बेनिफिट होणार नाही. मग ह्यासाठी मित्रांनो तुम्ही SIP जी काही केलेली आहे हे पूर्णपणे तुमच्या सेफ्टीसाठी, तुमच्या सुरक्षेसाठी आणि तुमचं एक स्वतःचं ॲसेट आहे ती, त्यामुळे तुमची व्हॅल्युएशन तुमच्या अकाउंटला दिसत आहे. परंतु तुम्ही जे काही डेली बेसिसवर त्याला जे काही चेकिंग करतात तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट किती झाली ह्या डेली बेसिसवर त्याला चेक नाही केलं तरी चालतं. चेक म्हणजे डेली बेसिसवर आपण त्याला चेक करायचं नाही. आपण आपली इन्व्हेस्टमेंट एक 6 महिने ते वर्षाला पूर्णपणे आपल्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू घेतला पाहिजे. एक 6 महिन्याला किंवा वर्षाला, म्हणजे आपण जो काही फंड घेतलेला आहे हा फंड या 6 महिन्यात या फंडने किती रिटर्न्स दिलेले आहेत किंवा या 6 महिन्यात किंवा या वर्षभरात फंडने किती रिटर्न दिलेले आहेत. मग या फंडच्या तुलनेत बाकीच्या अदर फंडने चांगले रिटर्न दिलेले आहेत का, म्हणजे काय की आपण ज्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तो फंड एकदम चांगला आहे का, ह्या गोष्टीचा फक्त आपल्याला मित्रांनो रिव्ह्यू घ्यायचा, तो पण 6 महिने ते वर्षाला. ह्या गोष्टी मित्रांनो महत्त्वाच्या आहेत. ओके. आणि तिसरा विषय मित्रांनो असा की ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करतो त्यावेळेस आपण जे काय असं सध्या काय आहे की अमेरिका इस्रायल वर्सेस इराण असं युद्ध चाललेलं आहे. मग या युद्धजन्य परिस्थितीत किंवा कधी कुठेतरी आपल्या देशाची महागाई वाढत असते किंवा कधी कुठंतरी आता जसं कधी कुठंतरी म्हणजे जिओ पॉलिटिकल इव्हेंट असतात किंवा काही वेळेस आपली महागाई जास्त असल्यामुळे कधी काही वेळेस कंपनीचं प्रोडक्शन कमी होतं, कधी इन्फ्लेशन वाढतं, कधी रिसेशन येतं. ह्या जे काही म्हणजे इकॉनॉमिकल जे काही इव्हेंट चालू असतात मित्रांनो, ह्या इकॉनॉमिकल इव्हेंटमध्ये आपण कुठल्याही गोष्टीचं पॅनिक करायचं नाही SIP सुरू केल्यानंतर. म्हणजे काय की आपण जर समजा एक महिन्याला जर 10,000 रुपयाची SIP सुरू केलेली असेल तर आपण काय करतो की 1 2 महिने 3 महिने झाले की आपल्याला 2-3 महिन्यात जर आपल्याला त्या पैशाला व्याज नाही जर आलं तर आपल्याला वाटतं आपली इन्व्हेस्टमेंट कुठेतरी चुकलेलीच आहे. ओके. मग असं मित्रांनो आपण ते म्हणजे असं आपण बिहेव केलं नाही पाहिजे कोणत्याही गोष्टीत. म्हणजे अनएक्सपेक्टेड ज्या काही मार्केटमध्ये सिच्युएशन येतात, म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन कमी जास्त होताना तुम्ही घाबरलं नाही पाहिजे. त्या गोष्टी मित्रांनो महत्त्वाच्या आहेत की ह्या तुम्ही पूर्णपणे तुमचा SIPचा उद्देश हा एकदम लॉंग टर्म ठेवायचा आहे. आपल्याला काय की आतापर्यंत युद्धजन्य परिस्थिती किती वेळा तरी आल्यात किंवा किती वेळा तरी युद्ध होतं आहे पण आणि ते क्लिअर पण होतं आहे किंवा एखाद्या ठिकाणी भूकंप झाला सपोज किंवा अशा भरपूर काही मित्रांनो आपल्या पृथ्वीतलावर गोष्टी होतात पूर्णपणे. मग ह्यामुळं आपण ह्यात व्हॉलाटाईल जे काही मार्केट राहतं ह्या व्हॉलाटाईल मार्केटचा आपण पूर्णपणे इग्नोर करून लॉंग टर्मच्या विजनमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट आपली सुरू केली पाहिजे. आणि शॉर्ट टर्म इव्हेंटमध्ये कुठल्याही गोष्टीचा मित्रांनो आपण पॅनिक करायचं नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. ओके.
आणि अजून एक दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय की लाँग टर्मसाठी मित्रांनो फक्त संयम आणि शिस्त या दोनच गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पूर्णपणे तुमच्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमधील पैसा कमवून देतात. ह्या दोन एकदम सिंपल गोष्टी आहेत, संयम आणि शिस्त. शिस्त म्हणजे काय की तुम्ही जे काही SIP सुरू केलेली आहे ती SIP तुम्ही त्या SIPचं इन्स्टॉलमेंट प्रत्येक महिन्याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहणं ही झाली तुमची शिस्त. आणि ती केलेल्या इन्व्हेस्टमेंटला लाँग टर्ममध्ये तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटला रिटर्न्स येईपर्यंत तुम्ही तो पेशन्स ठेवणं ही झाला तुमचा संयम. मग शिस्त आणि संयम ह्या दोन गोष्टी मित्रांनो तुम्ही जर तुमच्यासोबत ठेवल्या तर तुम्ही कुठेतरी एकदम चांगलं एकदम प्रोफेशनल इन्व्हेस्टरसारखं लाँग टर्ममध्ये म्युच्युअल फंडमध्ये भरपूर काय पैसा कमवू शकतात. आणि महत्त्वाचं तुम्ही जे काय म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करत असतात ती इन्व्हेस्टमेंट ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून पूर्णपणे वेल डायव्हर्सिफाय वेल मॅनेजड असते. त्यामुळं तुम्हाला पर्सनली डोकं लावायची त्यामध्ये काहीही गरज नसते. त्यामुळं तुम्ही जे काय फंड घेतलात ते फंड सिलेक्शन प्रॉपर ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करणार आहेत त्या इन्व्हेस्टमेंट सुरू करताना फक्त प्रॉपर फंड आपले चांगले आहेत का हा एकदम महत्त्वाचा निर्णय असतो की त्याबद्दल चांगले फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर तो फंड तुम्हाला आज ना उद्या लाँग टर्ममध्ये रिटर्न्स देतोच. त्यामुळे फक्त तुम्ही पेशन्स डिसिप्लिन आणि एकदम लाँग टर्ममध्ये कन्सिस्टंटली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिले पाहिजे. चालेल, व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जे काही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये सुरू करणार आहेत किंवा ज्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट सुरू केलेले आहे अशा मित्रांना आपण आपला व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.